नाही मला पडलं 97% गाईज. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण काही नाही तर होण्याची मज्जा घेणार आहोत. आज मी हिची मज्जा घेणार आहे कारण आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे. समीरा नी खूप मोठं काहीतरी उघडलंय तिच्या आयुष्यात. तिने कारण समीराने आज आणली 12th ची मार्कशीट. समीरा झाली पास, 12th पास झाली. तर आपण तेच बघणार आहे आज की समीराला किती टक्के पडलेत. जा घेऊन ये मार्कशीट. घेऊन ये. मी बघितलंय. लिव्हिंग सर्टिफिकेटच आणलं फक्त, मार्कशीट आणलीच नाही. अरे खरं नेक्स्ट वीक मध्ये मिळणार. असं कसं 12वी ची मार्कशीट लगेच भेटते. मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट एकत्रच आम्हाला 2 मार्कशीट मिळतात, एक बोर्ड कडून आणि एक कॉलेज कडून. कॉलेजच्या कॉलेजची नाही. फोटो काढला असेल तो, फोटो दाखव. बघ पण खरं नाही घेऊन आली. नाही तू फोटोच नसेल काढला. फोटो पण नाही, मार्कशीटच नाही. जा घेऊन ये जे आहे दोन्ही घेऊन ये. जा जा समीरा घेऊन ये. मी फक्त मायग्रेशन आणि लिव्हिंग सर्टिफिकेट. नाही असं होऊच नाही शकत. 12th ला एकत्र भेटत सगळं, बरोबर आहे की नाही? 12th ची मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट एकत्र भेटतं. आणि कॉलेजमध्ये असं नाही. जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करतो तेव्हा ग्रॅज्युएशनला फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट कॉलेज कडनं भेटतं. आणि तिची मार्कशीट असते ग्रॅज्युएशनची, ती पोस्ट आणि घरी. मी तर नॉलेज सांगतोय काहीतरी का बस. त्रास देतोय मला. मी त्रास नाही देते. शेक है. हिने जो त्रास दिलाय ना 2 वर्ष घरच्यांना, तो बाहेर काढायचा आज. अरे खरंच नाही. हो काकू, हिने मार्कशीट आणली आहे ना? आणलं नाही. मार्कशीट आणली आहे ना? मार्कशीट आणली काकू. आयरन पर्यंत आली आहे. जा मार्कशीट घेऊन या. खूप मार्क पडले तिला, ते आज दाखवणार आहे मी. कॅमेरामॅन पण तिच्या बरोबर आहे. ती म्हणते कशाला, ती नाही म्हणते तर. पण मी सत्याच्या बरोबर आहे. सत्य ही हे लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आली. मागे इकडे हे बघा, हे माझ्या कॉलेजचं आहे आणि हे बोर्डाकडून आलेलं. पास झालेली फक्त. मार्क दाखव किती पडले. पाडू नको, मला सबमिट करायचं. हे तुला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताना कामाला येणार आहे. आणि हे आमच्या कामाला येणार आहे. इकडे दाखव. तर मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे. नाही मला पडलं 97% अरे काय केलंय. मला जॉग्राफी मध्ये सर्वात जास्त आहेत, 99. सगळ्यात पहिले मी तुम्हाला हिचा फोटो दाखवतो. नको ना. उच्च शिक्षित समीरा इनामदार असं लिहिलंय याच्यात. मी पास झाले हेच महत्वाचं आहे. कशाला ते एक्सपेक्टेशन होते की मी पास होणार आहे की नाही. इंग्लिश 100 पैकी. व्हिडिओ मध्ये मराठी जज करणार असेल तर मी बिलकुल नाही बोलणार कोणाला. मराठीत 100 पैकी. बरं, समीरा खूप चांगल्या मार्कांनी पास झालीये. पेढे दे. पेडिग्री देऊ का त्याची? तर समीरा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला पडले 97% ही पास झालीये. तुम्हाला वाटतं का तिच्याकडे बघून? एवढे मार्क मला हातात खूप अवघड होते पकडायला. असं नाही पकडतो मी थोडा वेळ जरा. एवढे मार्क मला नाही ना पडले, त्यामुळे मी असं. अरे हा, तुला ह्याच्यात कमी पडलेत ना? हा, मला खूप कमी मार्क पडले होते. मला फक्त 77 पडले होते. मला तर तुझंच आहे नक्की आहे. एवढं फोटो आहे कारण तुमच्या घराण्यातनं तूच एकटी आहे तिला एवढे मार्क पडले. इंडियामध्ये पॉप्युलेशन जी आहे स्टुडंटची, त्यातले खूप कमी लोक पास होतात. आणि तू पास झाली, मग तू त्या पॉप्युलेशन मध्ये आली. आणि तू आता पुढं जर शिकली तर तू त्या पॉप्युलेशन मध्ये येशील. आणि असा आळस दिला तर नापास होशील.
एक सी सी शीट ऑफ पेपर कॅन डिसाइड आवर फ्युचर. यांनीच लोक मागे राहिली. फ्युचर इज की टू सक्सेस. तुला मी इंग्लिश शिकायला पाठवलं होतं, फक्त हे कोट नव्हते पाठ करायला लावले. अँड तुला नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. मला खूप अभिमान आहे हिच्यावर. म्हणजे मी एवढं फिरून मज्जा करून एवढे खूप मार्क कष्ट केले. साइड बाय साइड ही काम धंदा पण करत होती. हा ना. तिने खूप काही केलं. काय म्हणतात त्याला, शूट केले, स्वतःला घडवलं. मॅकडी मध्ये खूप चहा वेळा आला गाईज, गेली. आमच्या चहा आला गाईज. काकू कसं वाटतंय तुम्हाला समीरानी एवढा विश्वविक्रम, माझी माझी आई माझी अविश्वसनीय. छान वाटतंय. मुलगी शिकली, प्रगती झाली. हेच एक आई बोलू पण शकते. तुमच्या घरातनं एकच आहे की हिला एवढे इकडे मार्क ये. पडले. हो मी एकटीच आहे. रेकॉर्ड ब्रेक केले. 97 काय कमी आहेत का? अरे बापरे. गाव जेवण घातलं माझ्या आईने 97. मला आता परत 1 ते 100 आकडे पाठ करायला लागतील. हे आता आपण 97 मस्त चं नाही चहा वाटत. घेऊया, चहा घेऊया. कळलं का रोहन दादा? कॅपिचिनो सारखं चहा पी. आता फ्रॅपिचिनो सारखा, तर नॉर्मल चहा. मला तुझं माहितच नाही. ताराई घाबरती अगं. मानसी सारखं नको करू. आपण पाणीपुरी चॅलेंज करायचं का? माझी आई 100 पाणीपुरी खाणार आणि ती 5,000 रुपये देणार मला. तू काय बघणार. डोळे पडतील आता पाणी. 100 पाणीपुरी. तिचा आवाज नाही येणार माईक. तुमचं व्यवहार ज्ञान, सामाजिक ज्ञान महत्वाचं आहे आणि पुढे जात राहायचं. सामाजिक ज्ञान, व्यवहार ज्ञान. म्हणजे इंग्लिश मध्ये सांगा यार. तुम्हीच टाकले मला इंग्लिश मीडियम मध्ये, मला कळतच नाही मला. तुझ्यावर अत्याचारच झाला. तुला इंग्लिश मध्ये टाकलं. ना मराठी, ना हिंदी, ना इंग्लिश, ना संस्कृत. माझं हिंदी पण काल कॉलेजमध्ये बोलता येत नव्हतं, पण बोलते. रोहन दादा कुठे? रडतोय बघू काय झालं. काय झालं, का रडतोय? मला खूप अभिमान झालाय. तू एवढे मार्कांनी पास झाली समीरा. पाणी एवढं माझ्या नाकात, आपलं डोळ्यात एवढं पाणी निघालंय. ते डायरेक्ट ग्रॅज्युएशनच्या दिवशी रड माझ्या. तू पोहोचणार आहे का? त्याच्या नाही म्हणजे पोचशील असं नाही वाटत मला. वाटतं मला पोचशील. पोचशील. फोटो काढ असा. अरे गिफ्ट हे नाही गिफ्ट काय देऊ तुला? शुभेच्छा फक्त देणार मी. तर गाईज गेस करा हिला किती पडले असतील. खूप मार्क्स केला, आपलं खूप अभ्यास केला समीरानी. आणि मी अख्खी 12 एवढा अभ्यास केला म्हणूनच मला एवढे पुढे अजून पडणार आहे. डायरेक्ट 100 पडते मग ग्रॅज्युएशनला. दॅट्स इट फॉर टुडे. समीरा मला खूप रडायला येते. मला खूप रडायला येते. एवढे मार्क पडले तुला. गाइस याच्याकडे लक्ष देऊ का देऊ? त्याचं तर चालूच राहणार आहे ऑफकोर्स. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. दॅट्स इट फॉर टुडे. टेक केअर अँड बाय बाय.